सांगलीतील उमेद मॉल पहिल्याच टप्प्यात समाविष्ट करा. आमदार सुधीर गाडगे यांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी. मुंबई. सांगली. सोमवार दिनांक 25 मे 2026 सांगली जिल्ह्यात मंजूर असलेल्या उमेद मॉल प्रकल्पाचा पहिल्याच टप्प्यात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगे यांनी मुंबई येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पहिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पन्नांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद मॉल प्रकल्प राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी देखील उमेद मॉल मंजूर झाला असून सध्या त्याच्या प्रकल्पाचे अंदाजित पत्रक काम प्रगतीपथावर आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. ही बाब आमदार सुधीर गाडगे यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि सांगलीला पहिल्या टप्प्यातच प्राधान्य देण्याची आग्रही मागणी देखील केली. महिला सक्षमीकरणासाठी उमेद मॉल आवश्यक. आमदार सुधीरदादा गाडगे. निवेदन देताना आमदार सुधीरदादा गाडगे म्हणाले की सांगली जिल्ह्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण उत्पादने तयार केली जातात. ग्रामीण व निमशहरी भागातील या महिलांना त्यांच्या कष्टाला योग्य भाव मिळणे, उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी सांगलीत उमेद मॉल उभारणे अत्यंत आवश्यक आहे. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की सांगली जिल्हा हा आधीच व्यापारी आणि कृषी क्षेत्रात अग्रेसर व प्रगत जिल्हा आहे. अशा ठिकाणी उमेद मॉल तातडीने कार्यान्वित झाल्यास महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या आणि विक्रीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. ग्रामविकास मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन, आमदार सुधीर गाडगे यांनी मांडलेली बाजू आणि सांगली जिल्ह्याचे व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या मागणीवर सकारात्मकता दर्शवली. सांगलीच्या उमेद मॉलचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिले.